अमेरिकेतल्या समुद्रात 300 वर्ष जुना खजिना सापडला। यामध्ये जहाजांचे अवशेष सापडलेले आहेत। या खजिन्यात अनेक मौल्यवान वस्तू देखील सापडल्यात। सोनं, नाणी, दुर्मिळ कलाकृती सापडल्यामुळे ऐतिहासिकदृष्ट्या अभ्यास करायला आता काही तज्ञांना याची मदत होणार आहे। पाहूयात। समुद्रात सापडला 300 वर्ष जुना खजिना। फ्लोरिडाच्या समुद्रात सापडले जहाजांचे अवशेष। चक्रीवादळात बुडालेल्या जहाजात सापडली सोन्याची नाणी। अमेरिकेतल्या संशोधकांच्या हाती प्राचीन खजिना लागला। फ्लोरिडाच्या समुद्रात हा खजिना सापडला। अमेरिकन किनारपट्टी एकेकाळी एका प्रमुख व्यापारी मार्गाचा भाग होती। व्यापारी जहाज त्याच्या किनारपट्टीवर वस्तू आणि खजिना वाहून नेत असत। अमेरिकेत जहाजांच्या दुर्घटनेचा शोध घेणाऱ्या एका कंपनीचे पाणबुडे बुडालेल्या जहाजाचा शोध घेत असताना त्यांना हा खजिना सापडला। याची किंमत लाखो डॉलर्सच्या घरात आहे। जवळपास 300 वर्षांपूर्वी स्पेनचे हे जहाज वादळाने बुडालं होतं। या जहाजाच्या ढिगाऱ्यात अनेक मौल्यवान वस्तू सापडल्यात। अमेरिकेच्या फ्लोरिडाच्या पूर्व किनाऱ्याजवळ 300 वर्ष जुना खजिना सापडला। 1715 मध्ये बुडालेल्या ट्रेजर फ्लीट स्पॅनिश जहाजाचे अवशेष सापडले। जहाजाच्या अवशेषामध्ये मौल्यवान वस्तू आहे। 1000हून अधिक सोन्या चांदीची नाणी आहेत। सोन्याच्या दुर्मिळ कलाकृतींचा देखील समावेश आहे। सोन्या चांदीची नाणी आता संग्रहालयात जतन केली जाणार आहेत। तर हा स्पॅनिश साम्राज्याचा खजिना असल्याचं तज्ञांचं मत आहे। यात अनेक मौल्यवान वस्तू मिळाल्या। 1715 पासून अनेक लोक हे संशोधन करत असल्याचं देखील समोर आले। हा खजाना स्पॅनिश साम्राज्याचा खजाना आहे आणि त्याच्यावरती रिसर्चर आणि सध्या जे ऐतिहासिक संशोधन सुरू आहे ते फार महत्त्वाचं आहे। त्या संशोधनामध्ये असं लक्षात येते की 31 जुलै 1715ला स्पॅनिश शासनाच्या काही जहाजी म्हणजे असे एकूण 12 जहाज जे होते ते मध्य अमेरिका, सध्याचा दक्षिण अमेरिका या भागात जात होते आणि जो क्युबियन प्रांत आहे ज्याला पूर्वी हवाई म्हणायचे, त्या हवाई आणि क्युबियन प्रांतामध्ये फार मोठं एक वादळ आलं आणि त्या वादळामध्ये या 12 पैकी 11 जहाजं बुडाली। यामध्ये गडगंज संपत्ती होती आणि त्यावेळेसपासून बऱ्याचशा कंपनी 1715 पासूनच बऱ्याचशा कंपनी किंवा बरेचसे लोक हे संशोधन करत होते। हा खजिना सापडल्यानं आता अनेक ऐतिहासिक सत्य उलगडण्यास सुद्धा मदत होणार आहे। त्या काळची सांस्कृतिक जडणघडण समजण्यास सुद्धा मदत होणार असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे। ऐतिहासिक संशोधनाच्या दृष्टिकोनाचा हा खजिना अत्यंत महत्त्वाचा आहे। एक तर सांस्कृतिक जडणघडण घडली, स्पेनचा कुठपर्यंत विस्तार झाला याच्यातून कळलं। तत्कालीन कालखंडामध्ये जी नाणी बनवल्या जात होत्या त्या नाण्यांचा आकार, रूप, त्या नाण्यांचं वजन हे सुद्धा कळलं। विशेष त्या नाण्यावर असलेले इसवी सन आणि इतके वर्ष 310 वर्ष की 310 वर्षाच्या वर ही नाणी जशीच्या तशी समुद्राच्या तळाशी राहतात आणि बुडालेल्या 12 जहाजांपैकी 11 जे जहाज बुडाले होते त्याचा जो अवशेष मिळतो यातून खूप मोठं ऐतिहासिक संशोधन त्या देशापुढे, त्या राज्यापुढे आणि दोन्ही सरकारपुढे आहे। एकतर विशेष त्या अमेरिकेकडे मिळाले त्यामुळे अमेरिकन गव्हर्नमेंट सध्या ठेवेल, परंतु सर्वात महत्त्वाचं की ते स्पेनचे नाणे असल्यामुळे, स्पॅनिश असल्यामुळे स्पॅनिश गव्हर्नमेंट सुद्धा त्याच्यावरती सध्या आता अभ्यास करत आहे। अमेरिकेत जहाजांच्या दुर्घटनेचा शोध घेणाऱ्या एका कंपनीचे पाणबुडे बुडालेल्या जहाजांचा शोध घेत असताना त्यांना हा खजिना सापडलाय। याची किंमत लाखो डॉलर्सच्या घरात आहे। जवळपास 300 वर्षांपूर्वी स्पेनचे हे जहाज वादळामुळे बुडालं होतं। या जहाजाच्या ढिगाऱ्यात अनेक मौल्यवान वस्तू सापडल्यात। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।